घराबाहेर रवीचे आई बाबा बोलत असतात. तेवढ्यात ते रवीला येताना बघतात आणि बोलायचे थांबतात. तर रवी बाबांना रागात म्हणतो, बाबा आज जर तुम्ही मला सायकल नाही आणून दिली तर मी शाळेत जाणार नाही. हो बेटा, आज आणू आपण सायकल. हां नक्की. असं म्हणून बाबा शेतात निघून जातात. हे सगळं बघून रवीच्या आईला राग येतो. ती रवीला रागावत म्हणते, रवी आज तू खूप चुकीचा वागला तुझ्या बाबांसोबत. तुला माहित नाही, तुला चांगल्या शाळेत शिकवायला तुझ्या बाबांनी कर्ज काढलं आणि ते परत करायला ते सावकारकडे रात्रीचं शेतात काम करतात. रवीला वाईट वाटतं. मग तो त्याच्या बाबाकडे जातो माफी मागायला. शेतात सावकार रवीच्या बाबांना रागावत म्हणतो, अरे तुला झेपत नाही तर कशाला घातलं मुलांना महागड्या शाळेत? अंतरून पाहून पाय पसरायचे ना. तेव्हा बाबा त्यांना म्हणतात, शेठ मला वाटतं की जे मला मिळालं नाही ते प्रत्येक गोष्ट माझ्या मुलाला मिळावी आणि म्हणून त्याला त्या शाळेत टाकून खूप यशस्वी झालेलं पाहायचं आहे. मी सगळे पैसे चुकते करेल नक्की. सावकार रागात निघून जातो. नंतर रडत पस्तावत रवी बाबांजवळ येतो आणि माफी मागत म्हणतो, बाबा मला माफ करा. ह्यापुढे मी तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करेल. सावकार रागात निघून जातो. नंतर रडत पस्तावत रवी बाबांजवळ येतो आणि माफी मागत म्हणतो, बाबा मला माफ करा. ह्यापुढे मी तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करेल. रवीच्या बाबांसारखे असंख्य बाबा रोज धडपड करतात आपल्या मुलांसाठी. सर्वांना थँक्यू.